The hobnail boot, of course, was the giveaway. No Westerner was permitted on Everest from 1949 until 1979. The body had to be Andrew Comyn Irwin. Jake Norton went so far as to begin scratching out a memorial stone with the words Andrew Irwin, 1902, 1924. This is not him, Andy Pollitt said to the rest of the climbers when he arrived at the spot where the others waited. The rest of the team looked at Pollitt as if he were daft. I don't know what made me say it, Pollitt now says. Tap Richards, who had training in archaeology, and Jake Norton began gently separating the ragged layers of clothing that were left around the protected edges of the body. Near the nape of the neck, Norton turned over a piece of shirt collar and revealed a fragment of laundry label. G. Mallory. जॉर्ज मॅलरीचा मृतदेह 1999 साली ज्या मोहिमेला सापडला त्या मोहिमेबद्दलचं हे पुस्तक घोस्ट्स ऑफ एव्हरेस्ट योकेन हेमलेब, लॅरी जॉन्सन आणि एरिक सिमोन्सन यांनी लिहिलेलं. 1924 साली जी एव्हरेस्टवर मोहीम गेली त्याच्यात जी अनेक नावं होती, नॉर्टन, सॉमरवेल, पण सगळ्यात जास्त लोकांच्या लक्षात राहिलेली नावं म्हणजे मॅलरी आणि आयर्विन. कारण 8 जून 1924 रोजी हे दोघं शिखर सर करायला निघाले आणि परत नाही आले. त्यांच्या सहकार्याला नोएल ओडेलला दुपारी साधारण 1:15 वाजताच्या सुमारास त्याचेच शब्द वापरायचे तर जस्ट बिलो द समिट पिरामिड 2 काळे ठिपके दिसले वरती चढत जाताना. पण नंतर ढगांचं आच्छादन त्या डोंगरावर झालं आणि त्याच्यानंतर मॅलरी आणि आयर्विन कोणालाही दिसले नाहीत. काही दिवस वाट बघून त्यांचा शोध घ्यायचा प्रयत्न करून निराश होऊन मोहीम इंग्लंडला परतली. पण हे रहस्य मात्र अजूनही तसंच राहिलंय की त्या दिवशी मॅलरी आणि आयर्विन एव्हरेस्टच्या शिखरावर पोचले होते का नव्हते. ते पडले हे तर नंतर उघडच झालं, पण ते वर जाताना पडले का शिखराचा प्रयत्न सोडून मध्येच परत येताना पडले का शिखरावरती जाऊन पडले, या रहस्याचा उलगडा आजतागायत झालेला नाहीये. मग एवढ्या मोहिमा झाल्या, मॅलरीचा मृतदेह सापडला, अगदी 2 वर्षांपूर्वी आयर्विनचा बूट सुद्धा सापडलाय, पण त्याच्याबद्दल अजून काही माहिती पुढे आलेली नाहीये. पण पुरावा काही सापडला नाही. अगदी 100% पुरावा एकच असू शकत होता, कारण आयर्विनकडे कोडॅक VPK म्हणजे वेस्ट पॉकेट कॅमेरा होता. जर ते शिखरावर पोचलेले असतानाचा फोटो काढला त्यांनी असेल आणि तो कॅमेरा जर सापडला तर ती फिल्म आजही डेव्हलप करता येईल असं कोडॅक कंपनीने सांगितलं होतं. त्यामुळे तो कॅमेरा जर सापडला आणि त्यातली फिल्म डेव्हलप केली आणि ते शिखरावर पोचल्याचा फोटो त्यात मिळाला तर मग या रहस्याचा उलगडा होईल. पण या मोहिमेला आयर्विन तर नाहीच सापडला, तो कॅमेराही नाही सापडला. पण मॅलरीचा मृतदेह जो सापडला त्याच्यावरनं जे अनेक पुरावे मिळाले त्यामुळे हे रहस्य अजूनच गडद झालं. ते वरती पोचले असतील अशी एक शक्यता कशावरून लोकांनी म्हणली. मॅलरीच्या खिशात त्याची बायको रूथ मॅलरीचा फोटो त्या मोहिमेच्या दरम्यान कायम असायचा आणि त्यांनी रूथलाही सांगितलं होतं आणि त्याच्या मोहिमेतल्या सर्व सहकाऱ्यांनाही सांगितलं होतं की मी एव्हरेस्टच्या शिखरावर जेव्हा पोचीन तेव्हा माझ्या बायकोचा फोटो मी त्या शिखरावर ठेवून परत येईन. मॅलरीचा मृतदेह जेव्हा सापडला तेव्हा त्याच्या खिशात त्याचं घड्याळ सापडलं. स्नो गॉगल त्याच्या खिशात ठेवलेला होता. एक ऑल्टिमीटर सापडला की जो मोडलेला होता. बाकी काही गोष्टी सापडल्या, पण त्याच्या बायकोचा फोटो नाही सापडला. म्हणजे तो शिखरावर पोचून फोटो ठेवून परत येत होता का? कारण तो फोटो त्याच्या कायम खिशात ठेवलेला होता. पण हे आपण परिस्थितीजन्य पुरावा म्हणतो तसं आहे. त्याच्याकडे तो फोटो सापडला नाही म्हणजे त्यांनी तो फोटो शिखरावर ठेवला असेल असं फक्त आपण अंदाज करू शकतो. पण मॅलरीच्या मृतदेहापाशी ज्या अनेक गोष्टी सापडल्या, त्याचं घड्याळ, त्या घड्याळाची काच तुटलेली होती, त्याचा तासाचा काटा आणि मिनिट काटा कुठे आहे त्याचा अंदाज करता येत होता. ते घड्याळ बनवणाऱ्या कंपनीनी त्याचा अभ्यास करून सांगितलं की हे घड्याळ अमुक वाजता बंद पडलं होतं, पण त्याच्यावरनं आपल्याला काहीच सांगता येत नाही. कारण ते घड्याळ, मॅलरी हा त्याचं घड्याळ कायम उलट घालायचा डाव्या हातावर, म्हणजे डायल आतमध्ये असं.
तर असं घातलेलं असताना ते कुठेतरी आपटून तुटलं असेल, ती काच फुटली असेल, तेव्हा मॅलरीने घड्याळ काढून ते त्याच्या खिशात ठेवलं असेल, असा एक अंदाज. सगळ्यात अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट की मॅलरीचे स्नो गॉगल त्याच्या खिशात ठेवलेले होते. आता कुठलाही गिर्यारोहक गॉगल खिशात का ठेवेल? तर अंधार झाल्यानंतर ठेवेल. तर 12:50 ओडेलला मॅलरी आर्विन वरती दिसले, त्यानंतर की 6-6:30 वाजता अंधार झाला असेल. तर 6 तास ते काय करत होते? 6 तास त्यांना असा लोकांचा अंदाज आहे की ओडेलला ते सेकंड स्टेपच्या वरती दिसले. तर सेकंड स्टेप पासनं शिखरापर्यंत जाऊन परत यायला 6 तास पुरेसे आहेत का, याच्यावरती अजूनही लोकांचे वाद चालू आहेत. पण स्नो गॉगल खिशात ठेवलेले होते, ही एक फार इंटरेस्टिंग गोष्ट होती. घड्याळ खिशात ठेवलेलं होतं. त्याच्या खिशात काही जुन्या पत्रांची पाकिटं मिळाली, ज्याच्यावर काही नुसतेच आकडे लिहिलेले होते. ते आकडे ऑक्सिजन सिलेंडरचे नंबर होते आणि कुठल्या सिलेंडरमध्ये किती ऑक्सिजन उरला आहे याची ती छोटीशी जंत्री त्याच्या खिशात होती. या पुस्तकामध्ये या लेखकांनी या पुस्तकाच्या शेवटी त्या ऑक्सिजन सिलेंडरवरती खूप उहापोह केलेला आहे. आणि सिनॅरिओ 1, सिनॅरिओ 2 की जर असं झालं असेल तर काय झालं असेल, जर आयर्विनला सोडून मॅलरी वर गेला असेल तर काय झालं असेल. तर त्या ऑक्सिजन सिलेंडरचा अभ्यास करून खूप त्याच्यावरती विचार करून यांनी असा निष्कर्ष काढलाय. आता हे सगळं मी तुम्हाला सांगून टाकलं तर काय गंमत राहिली. त्यापेक्षा तुम्ही हे पुस्तक वाचा आणि तुम्हाला आवडलं का हे जरूर सांगा. आणि कॉमेंट्समध्ये हे नक्की सांगा की एव्हरेस्टवरती मॅलरी आणि आयर्विन पोचलेच याचा पुरावा नाहीये, पण ते पोचले नाहीच याचा सुद्धा पुरावा नाहीये. त्यामुळे तुम्हाला असं मनात फक्त वाटू शकतं की मला वाटतंय ते पोचले असतील, किंवा तुम्हाला वाटू शकतं मला नाही वाटतं ते पोचले असतील. तुम्हाला काय वाटतं कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. तुमच्या ट्रेकिंग, गिर्यारोहण, हिमालयात तुमच्याबरोबर फिरणाऱ्या कुठल्या मित्रमैत्रिणीला हे पुस्तक वाचायला आवडेल असं तुम्हाला वाटत असेल तर त्यांना कॉमेंट्समध्ये टॅग करा आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला अशा नवीन नवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन मिळत राहील. तुम्हाला कुठलं पुस्तक आवडलं असेल आणि त्याचं परीक्षण या मालिकेत व्हावं असं वाटत असेल तर जरूर कळवा.